नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे झपाटलेला बंगला. लेखन कोमल दगडे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला. मोहन खूप दिवसापासून नवीन घराच्या शोधात होता, कारण त्याची बदली नाशिकहून मेरठला झाली होती. त्याला त्याच्याच कंपनीतल्या मित्राने एक बंगला सुचवला. बंगला खूप मोठा, अवाढव्य, पुढे पूर्ण गार्डन असा 1 करोडचा बंगला त्याला फक्त 25 लाखात मिळाला होता. तो बंगला पाहता क्षणी मोहनला खूप आवडला. तसं त्याने त्याच्या बायकोला म्हणजे रागिनीला सगळं सांगितलं होतं. रागिनीही ऐकून खूप खुश झाली आणि आपल्या मुलांना म्हणजे ईशा आणि वैभवलाही तिने सांगितलं. मुलंही खूप खुश होती. सगळ्यांनी मिळून सामानाची पॅकिंग करून ठेवली. मोहन डील पक्की करून लगेच नाशिकला जातो असं म्हणाला, कारण दुसऱ्या दिवशी त्याला लगेच कामावर बोलावलं होतं. तोपर्यंत त्याच्या बायकोने सामान पॅक करून ठेवलं. ते लगेच मेरठला जायला निघाले. दुपारपर्यंत ते बंगल्यावर पोचले. बंगला खूप सुंदर आणि अवाढव्य. पुढे बाग बगीचे, सुंदर फुलं आणि एकदम फुलाने नटलेली बाग पाहून सगळेजण भारावून गेले. पण बंगल्याच्या पलीकडं थोडंसं पुढं लागूनच एक स्मशानभूमी होती. त्यामुळं त्याच्या बायकोच्या मनात कुठंतरी पाल चुकचुकली. पण तिनं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. प्रथम सगळं घर साफसफाई करून सगळं सामान नीटनेटकं ठेवलं. तोपर्यंत त्यांना संध्याकाळ झाली होती. संध्याकाळचे 7 वाजले. त्यामुळं ते आज बाहेर जेवायला जाण्याचा प्लॅनिंग करत होते. सगळेजण आवरून बाहेर जाण्यासाठी निघाले. तेवढ्यात बाहेर त्यांना एक म्हातारा माणूस थांबलेला दिसला. तो त्यांना बघून म्हणाला, खूप मोठी चूक केलीत इथं येऊन. माघारी जा, नाहीतर अनर्थ होईल. सगळेजण घाबरले. मोहनचं मात्र याकडं अजिबात लक्ष नव्हतं. त्याचा असल्या गोष्टीवर विश्वासच नव्हता. जेवण करून 11 वाजता सगळे घरी आले. तेवढ्यात घरासमोर ईशाला एक मेलेल्या माणसासमोर खूप सारी माणसं पांढऱ्या कपड्यांमध्ये बसलेली दिसली. ती जोरात ओरडली, आई ते बघ काय आहे. आई बोलली, काही नाही बाळा, तुला भास झाला असेल, काही नाही. आता मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मोहन पण आता हे विचित्र प्रकार बघून टेन्शनमध्ये आला. त्याला आता कळेना की काय करायचं. आणि 1 करोडचा बंगला आपल्याला 25 लाखात कसा मिळाला हे त्याला आता कळून चुकलं होतं. संध्याकाळी सगळेजण झोपले. रात्री 2चा सुमार असेल. ईशाला मात्र झोपच लागत नव्हती. तिला तिच्या मानेजवळ काहीतरी वळवळत होतं. तिला सारखी जाग येत होती. बघते तर काय, एक तुटलेला हात तिच्या मानेजवळ वळवळत होता. ती घाबरून उठली, जोरात किंचाळली. सगळ्यांना जाग आली, पण तिथं काहीच नव्हतं. तिला तिच्या आईनं पाणी दिलं. ती शांत झाली, पण अजून ती त्याच विचारात होती. सकाळी सगळ्यांना 9 वाजता जाग आली. मोहन आवरून ऑफिसला निघून गेला. पण तो ऑफिसमध्ये याच विचारात होता. या बंगल्याच्या बाहेर कसं पडायचं याचाच विचार तो करत होता. ईशा खूप घाबरट. त्यामुळं तिला सारखंच भास होत होते. कोणीतरी तिच्या बरोबर सारखं असण्याचा तिला भास होत होता. एक दिवस वैभव आणि ईशा अभ्यास करत होते. अचानक ईशाचं खिडकीत लक्ष गेलं. तिला खिडकीतून कोणतरी डोकावून पाहत होतं. ती बाहेर जाऊन पाहते तर कोणीच नव्हतं.
ती आता खूपच घाबरली होती. असेच दिवसामागून दिवस जात होते. रोज काही ना काही त्यांच्याबरोबर घटना घडत होत्या. एक दिवस वैभव बॉल बरोबर खेळत होता. तो बॉल खेळता खेळता खूप लांब, म्हणजे जवळजवळ त्या स्मशानभूमीजवळ गेला. तो दिवसभर त्या स्मशानभूमीजवळ खेळत होता. कोणाशी खेळत होता काय माहीत. संध्याकाळ झाली त्यावेळी तो घरी आला. सगळेजण गप्पा गोष्टी करत होते, पण वैभव मात्र झोपाळ्यात बसून एकटक बघत होता. सगळेजण त्याला जेवणासाठी बोलवतात. आई सुद्धा त्याला हाका देते आणि जेवण वाढण्यासाठी ती किचनमध्ये जाते. परंतु समोरचं दृश्य बघून तिला धक्काच बसतो. जेवायला नॉनव्हेज केलेलं होतं, परंतु सगळा स्वयंपाक संपलेला होता. ते बघून आईला धक्काच बसला. वैभवनं सगळं जेवण खाल्लं होतं. वैभवचे हावभाव सगळे बदलले होते. मधूनच तो हसत होता तर मध्येच रडत होता. आता मात्र त्याचे आई वडील दोघेही काळजीत पडले. त्या रात्री सगळेजण झोपले. वैभवला रात्री जाग आली आणि तो ईशाचा गळा दाबू लागला आणि तिला मारण्याचा प्रयत्न करू लागला. तिला हातपायही हलवता येत नव्हतं. ती खूप सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण हा काही तिला सोडत नव्हता. त्याच्या अंगात खूप मोठं बळ आलं होतं. ईशा खूप जोरात ओरडू लागली. आई बाबा दोघेही दचकून उठले आणि बघतो तर काय, वैभव ईशाच्या अंगावर बसून तिचा गळा दाबत होता. ते पटकन धावत गेले आणि त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. तो सुटता सुटत नव्हता. मोहननं त्याला जोरात ढकलून दिलं. तसा तो खाली पडला आणि बेशुद्ध झाला. त्यांना मुलाचं हे असं वागणं बघून काळजी वाटायला लागली. आता काय करायचं? दुसऱ्या दिवशी दत्त जयंती होती. त्यामुळे घरातले सगळेजण ठरवतात की दत्त मंदिरात जायचं आणि दत्ताचं दर्शन घ्यायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण आवरून दत्त मंदिरात जायला निघाले. जसं जसं मंदिर जवळ येत होतं तसं तसं वैभव मागं मागं जात होता. त्याला हाताला धरून सगळ्यांनी नेण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न व्यर्थ जात होता. 4-4 माणसांना देखील तो ऐकत नव्हता. हा सगळा विचित्र प्रकार असल्याचा मोहनच्या आता चांगलंच लक्षात आलं होतं. मोहन आता दत्ताच्या मंदिरात जातो. तिथं असणाऱ्या एका पुजाऱ्याला सगळ्या घडलेल्या गोष्टी सांगतो. तेव्हा तो पुजारी म्हणतो, खूप मोठी चुकी केली तुम्ही ते घर घेऊन, आणि त्याला त्या बंगल्याची कहाणी सांगण्यास सुरुवात करतो. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या घरात एक नवरा बायको राहत होते. घर सुखसमृद्धीने परिपूर्ण होतं, पण त्यांना मुलं होत नव्हती. नवरा बायकोंचं एकमेकावर खूप प्रेम, परंतु त्याची आई त्याला दुसरं लग्न करण्यासाठी आग्रह करत होती, पण तो काही केल्यात तयार होत नव्हता. सासू सुनेला खूप त्रास देऊ लागली. सारखी तिला अपशब्द वापरू लागली, अपमानित करू लागली. एक दिवस घरात कोणी नसल्याचं बघून सासूनं गॅस चालू करून ठेवला. त्या बाहेर निघून गेल्या. इकडं ती आंघोळ करून नुकतीच बाहेर आलेली होती आणि चहा करण्यासाठी ती गॅस पेटवायला जाते. जसा गॅस पेट घेतो तसा मोठा स्फोट झाला आणि ती तिथंच जळून खाक झाली. जेव्हा नवऱ्याला ही गोष्ट कळाली तेव्हा नवऱ्याने सुद्धा गळफास लावून घेतला आणि मेलेला मुलगा पाहून आई वेडी झाली आणि काही दिवसांनी ती सुद्धा मेली. अशा प्रकारे घर स्मशान झाले. पुजारी सांगत होते, तिथे कोणीही सुखानं राहिलं नाही. अजूनही तिथं त्यांचे आत्मे फिरत असतात. पुजाऱ्यांनी एक दत्ताचा धागा संपूर्ण कुटुंबाला बांधला
आणि मुलाला लिंबाच्या पानावर झोपवलं. 2 दिवसांनी मी परत येतो असं पुजाऱ्यांनी सांगितलं आणि निघून गेले. त्या दिवशी मोहन घरी आला आणि सगळ्यांना हातात धागा बांधला आणि मुलालाही हाक दिली. पण मुलगा काही जवळ येत नव्हता, म्हणून सगळ्यांनी शोधाशोध सुरू केली, पण हा कुठंच दिसत नव्हता. शेवटी त्याला शोधण्यासाठी सगळेजण स्मशानभूमीकडे गेले. समोरचं दृश्य बघताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकते, कारण तो फुटलेली कवटी, कच्चं मांस आधाशीपणे खात बसला होता. त्याचा चेहरा विचित्र आणि भयावह झाला होता. संध्याकाळी कसं तरी वैभवला घरी आणलं आणि त्याला झोपवलं. त्याचे हातपाय बांधून लिंबाचे पानं पसरलेल्या गादीवर झोपवलं. त्यामुळं त्या आत्म्याची शक्ती जरा का होईना कमी झालेली होती. 2 दिवसांनी पुजारी घरी आले. मुलगा झोपलेला पाहून त्यांनी एक लक्ष्मण रेषा काढली आणि दत्ताचा मंत्र जपायला सुरुवात केली. तसा तो मुलगा खूप जोरात ओरडायला लागला. मी सोडणार नाही तुला, असं जोरानं ओरडत होता. पण पुजारी मात्र खूप जोराने मंत्र म्हणत होते. त्यांच्या मंत्रांचा आवाज सगळीकडे घुमत होता. तेवढ्यात पुजारी जोरात ओरडतात, सोड या मुलाला, यानं तुझं काय बिघडवलंय, सोड याला. आणि पुन्हा मंत्रांचा जोरजोरात उच्चारण सुरू केलं. सगळं घर मंत्राने घुमत होतं. थोड्याच वेळात त्याच्या शरीरातून वेगवेगळ्या आकृत्या बाहेर पडू लागल्या आणि वैभव शांत होऊ लागला. आत्मा निघून गेल्यावर पुजारी त्याला दत्ताचा अंगारा लावतात. मोहन तिथून लगेच जाण्याचा निर्णय घेतो आणि अशा प्रकारे त्यांची फॅमिली सुरक्षित ठिकाणी स्थायिक होते.